गेल्या 10 वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जनकल्याणकारी योजना तसेच विकासाची गंगोत्री गाव खेड्यापर्यंत आणल्याची माहिती व आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान हाती घेतलं आहे। या अनुषंगाने माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथील श्री जगदंबा माता मंदिर भक्तांचे गोठे येथे गाव चलो अभियानांतर्गत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। सर्वप्रथम माजी आमदार भीमराव धोंडे यांचा ढोलताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आलं। त्यानंतर धोंडे साहेबांनी श्री जगदंबा मातेचं दर्शन घेतलं व बैठकी ठिकाणी लोकनेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर आदी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामस्थ विठ्ठल कदम हे होते, तर मंचावर वडझरीचे माजी सरपंच अनुरत दादा साणप, सभापती काकासाहेब लाबरूड, उपसभापती देवीदास शेंडगे, युवा नेते अजयदादा धोंडे, माजी सभापती अनिल जायभाई, संजय कांकरिया, तातासाहेब लाड, माजी नगरसेवक रामदास गीते, ॲडव्होकेट सय्यद अशरफ आदींची उपस्थिती होती। यावेळी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि यातून माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मंजूर करून आणलेल्या गावखेड्यातील रस्ते असो किंवा तलाव आदी केलेल्या विकास कामांचं कौतुक करत सध्या होत असलेल्या विकास कामात 10% ते 20% मलिदा लाटून कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर टीका केली। तर युवा नेते अजयदादा धोंडे यांनी बीड जिल्ह्याच्या लोकसभा उमेदवार खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे असणार यावर शिक्कामोर्तब करत विधानसभेलाही आष्टी मतदारसंघातून धोंडे साहेबच उमेदवार असणार आहेत, तरी कार्यकर्त्यांनी नव्या ऊर्जा जोमानं कामाला लागायचं आवाहन केलंय। तसेच अध्यक्षीय भाषणातून माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मागच्या वेळी टाक देणाऱ्याला पुन्हा संधी देऊ नका, तसेच जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना जोमानं काम सुरू करावं व येणाऱ्या निवडणुकीतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचं कर्तृत्व करण्याची संधी देण्याची विनंती केली आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि बहारदार सूत्रसंचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग नागरगोजे यांनी केले, तर आभार राहुल पवार यांनी मानले। यावेळी सर्व सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, गणप्रमुख, बूथ समिती, गण आणि गटातील ग्रामस्थ, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते। देवीचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात होतो आणि मला पण ते पटलं, कारण हे देवी जागृत आहे। माझा स्वतःचा बऱ्याच वेळाचा अनुभव आहे आणि ज्या ज्यावेळेस देवीचं दर्शन घेऊन आपण कामाला सुरुवात करतो त्यावेळेस यश आपल्याला हमखास मिळत असतं। बंधूंनो, गाव चलो अभियानमध्ये अनेक मुद्दे, महत्वाचे मुद्दे काय आहेत की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या 10 वर्षात लोकांसाठी काय केले हे लोकांना सांगायसाठी पक्षाने आम्हाला आदेश दिले। 10 वर्षामध्ये तुम्हाला माहिती, इथं पूर्वी दुकानदार हे गोरधनराव पूर्वी दुकानदार होते, बरोबर आहे की नाही? फार दिवसापूर्वी पूर्वी आपल्याकडे गहू तांदूळ हा अमेरिकेवरून, ब्राझीलवरून, युक्रेनवरून, ऑस्ट्रेलियावरून यायचा आणि तो आपण जहाजाने आलेला गहू तांदूळ खायचो। आज आपल्या देशामध्ये एवढा गहू तांदूळ टिकतोय की ते ठेवायला जागा नाही। पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणामध्ये एवढा गहू पिकतो की 1-1 किलोमीटर लांबीचे गोडाऊन भरून पडलेले आहेत। म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतला, मोदी साहेबांनी की प्रत्येक गरीब माणसाला 80 कोटी जनतेला मोफत गहू आणि तांदूळ द्यायचे। त्याचा आता वाटप चालू आहे। त्याचप्रमाणे घरकुलाची योजना आणली, ते चालू आहे आणि महिलांना गॅस म्हणजे कुटुंबासाठी गॅस ही एक योजना आली, ती जोरात राबवण्यात येत आहे। महत्वाचं म्हणजे शेतकरी आपला बांधव नेहमी अडचणीत असतो, शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी हजारो लोकांनी मोर्चे काढले। आपल्या पाटोद्याच्या पेंटरनी बी मोर्चे काढले, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करा। मोदी साहेबांनी ती 6,000 रुपये का होईना वर्षाला ही लागू केली। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आणखी 6,000 रुपये, 12,000 रुपये शेतकऱ्यांना पेन्शन आता मिळते। त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणीतरी वक्त्याने सांगितलं, संजय निराधार योजनेमध्ये गरीब लोकांना आता फायली होत नाही, पण मध्यंतरी मला असं वाटतं की पाटोदा तालुक्यामध्ये मध्ये मी आमदार असताना 8,000 लोकांना फायली मंजूर झाल्या होत्या आणि त्यावेळेस
त्यांना मिळायचे 600 रुपये. मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते 1000 झाले, नंतर ते 1500 झाले. आणि आता तुम्हाला सगळ्याला सांगतो, केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेमध्ये भाषणात सांगितलं, याची आम्ही आता 3000 रुपये महिना करणार आहोत. आता याच्यात जर काय हुकलेले असले, आपल्या तालुक्याला कमिटीच नाही होत सध्या, आणि बरेच लोक पैसे घेऊन करतात. आपल्याकडे पैशाची प्रत्येक क्षेत्रामध्ये विहिरी जरी पंचायत समितीतून घ्यायच्या असल्या तरी पैसे लागतात, त्याचप्रमाणे शेततळ घ्यायचे असले तरी पैसे लागतात, निराधार योजनेची फाईल दाखल करायला पैसे लागतात, एखाद्याने रस्त्याचं काम घेतलं तर त्याला बी टोल टॅक्स द्यावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्याकडं तुम्हाला माहिती आहे की 25-15 मध्ये 90-15 मध्ये अनेक योजनेमध्ये लोक जातात, 10% पैसे देतात, कार्यकर्ते ते काम आणतात, बिलासाठी 2-2 वर्ष रखडलेले पैसे देत नाही. असा सगळा पैशाचा व्यवहार सुरू झालेला आहे. मित्रांनो, हा जर रोखायचा असेल तर तुम्हाला स्वतःला प्रथम विचार करावा लागेल. आता मला माहिती आहे की मध्यंतरी मी मुंबईला गेलो होतो आणि पार्टी मध्ये विषय झाला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला, जे मूळ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, यांना काम मिळत नाही, यांच्या गावात विकासाचं काम होत नाही. त्यासाठी काहीतरी वेगळं करा. एक पालक मंत्री म्हणून जो पालक असतो त्याच्या शिवाय पक्षाचा एक पालक मंत्री नेमा, ज्याने जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्याचे प्रश्न सोडवावे, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि ते प्रश्न मार्गी लावावे. आम्ही थकलो तर आमचे मुलं तुमच्याबरोबर काम करतील, असं होईल तसं होईल. तर मी त्यांना सांगितलं, अरे मोदी साहेबांकडे बघा ना, 74 वर्षाचं वय असून सुद्धा समुद्रात पगार जाते. समुद्रामधली द्वारका त्यांनी शोधून काढली, थेट 500 फूट पाण्यामध्ये विमानात पळत चढते. आणि म्हणलं, तुम्ही तर कोणी 70 आणि 68 वर्षाचे, तुम्हाला थका लागायचं. तुम्ही सगळे जोमाने कामाला लागा. आपल्या देशाच्या पार्लमेंटमध्ये 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेले 40% खासदार आहेत. 40% खासदारांचं वय 70 वर्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे 70-75 वर्षाच्या कुणीही माणसाने, मी आता बाजूला जातोय असं समजण्याचं कारण नाही. शेतकऱ्याकडे पहा, म्हातारपणापर्यंत जो शेतीवर अवलंबून आहे तो घरी असला तर शेरड सोडतोय, करड सोडतोय, गाईला चारा सारतोय, जमल्यास कोणी नसलं तर अवतावर पण जातोय. आता ट्रॅक्टर आलेले आहेत, पण ट्रॅक्टर मध्ये नाही गेला तर पिकाला खत टाकायला तो जातोय, पण तो थांबत नाही. तसं कार्यकर्त्याला सुद्धा थांबू नये. कार्यकर्त्यांनी थांबायची त्याला गरज नाही. थांबला तो संपला. जो घरी बसला ना तो 20 वर्ष लवकर अगोदर मग. आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, प्रीतमताई उमेदवार आहेत. रात्री टीव्हीवर होतं, प्रीतमताई का पंकजाताई, कोणती ताई असली तरी आपली एकच. जो काय पक्ष देईल तो आपल्याला मान्यच असेल. प्रीतमताई सुद्धा अशा उमेदवार आहेत की त्या MD आहेत. म्हणजे वास्तविक पाहता त्यांनी जर त्या खासदार नसते ना, मोठा दवाखाना उभा करून त्यांचा स्वतःचा व्यवसाय मोठा त्यांना थाटता आला असता. परंतु MD खासदार आपल्या जिल्ह्यात जेवढे खासदार आजपर्यंत झाले त्याच्यामध्ये MD खासदार कोणी नाही. एवढा एज्युकेशनवाला कोणी नाही. एवढ्या प्रीतमताई शिकलेल्या आहेत, चांगले उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाकडे भारत देशातल्या लोकांचा ओढा आहे आणि त्यामुळं आपण त्यांना सहकार्य करायचंय. आपण त्यांच्याबरोबरच आहोत. विधानसभेचा विषय अजून पुष्कळ लांब आहे, त्यावेळेस आपण त्याचा विचार करू. आणि आता महायुती 3 आमदार एकाच पक्षात देतो, एकाच सरकारमध्ये. त्यामुळं आता काय काय होतंय, कोणी सवारी घालतंय, कोणी डूब मारतंय, तिकीट मिळालं तर कोणी टांग मारतंय. माग टांग मारले ना, माग टांग मारल्यामुळं आता भीम हातोडा आहे आणि गदाची मला सवय बरं का. मी फार गदा जिंकलेल्या आहेत. मी आपल्या राज्यातला नॅशनल प्लेअर कुस्ती, मी पुण्याला प्रतिवर्षी 3 महिने कुस्तीच्या सरावासाठी जायचो. त्याच वेळेस मी कबड्डीचा सराव करायचो. मी पुणे विद्यापीठाचा कबड्डीचा कप्तान आहे.
मी कुस्तीचा पुण्याला गुलशे तालीम आहे, कोणाला जर कुस्तीचा नाद असेल, कुणी पुणे शहरात जात असेल तर ती तालीम पहा. गुलशे तालीमीमध्ये मी राहायचो. ती तिथं आम्हाला मारुती आडकर ऑलिम्पिक प्लेअर आम्हाला ट्रेनिंग द्यायचे. त्यांच्या हाताखाली कुस्तीचं प्रशिक्षण मी घेतलं. त्यामुळं भीम हातोडा भीमटोला याची मला जाणीव आहे. आणि विनाकारण काही लोकांनी आपल्याला खरं म्हणजे ज्यांनी आपल्या विरोधी काम केलं अहो त्यांच्या घोषणा देऊन मी प्रचार केला होता. त्यांच्या घोषणा देऊन मी प्रचार केला. पण त्यांना काय वाटलं कोण ते म्हणले नाही नाही विरोधीच करायचं. म्हणजे उपकाराची पीड अपकाराने असे करणारे काही लोक असतात. त्यामुळं जसा प्रसंग येईल तसं आपण त्या विषयावर बोलू. आज मात्र एवढं आहे की गाव चलो अभियान हे चांगला कार्यक्रम आयोजित केला. त्या देवीच्या दरबारामध्ये भक्ताच्या गोठ्यावर पंढरपूरजी नागरगोजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र या ठिकाणी येऊ. या ठिकाणी कुणीतरी असं सांगितलं की काही कार्यकर्ते आले की होतच असतं ना, काही काही गुळाची ठेप असली की मूळ काही चिकटचे करतात, काही बाजूला राहतात. निष्ठावान लोक फार असतात. मी मध्ये आता 20 वर्ष आमदार नव्हतो तरी मी कोणत्या गावात गेलो ना बँड लावून माझे लोक मिळून करायचे. मलाच हसवायचं, मलाच वाटायचं. वरच्या काढायची सवय. उकंडला मुक्काम झाला होता. उकंडला ती शाळा आहे ना रोडची, त्या शाळेत मी आता मुक्काम केला होता. आणि मी तर दिल्लीला पाहिजे मोर्चा घेऊन गेलो. म्हणजे मला वाटतं इथल्या डोंगरगडचे गेवले वगैरे होता माझ्याबरोबर सुरूचे काही लोक होते. मी पण होतो. हा तुम्ही उत्तरेश्वर बी होते. मिलिटरीच्या हातात दिलेला मोर्चा नाही काढायचा जरा तरी. नाही काहीतरी काय भारत देशामध्ये मिलिटरीवरचा मुद्दा निघाला. या ठिकाणी मिलिटरीमध्ये भारत देशाने खूप प्रगती केली. आपल्याला पूर्वी या गावात बरेच मिलिटरीचे लोक असते. ते पांडुरंगराव नगरगोजे पण मिलिटरीतलेच आहेत. त्या ठिकाणी आपल्या पायात जे बूट असायचे पूर्वी, जे जपान देशातून विकत आणायचो, जे -डिग्री टेम्परेचरला आपल्या पायाला संरक्षण देऊ शकत नसत. आता आपण असे बूट बनवतोय की जपान आपल्याकडून बूट विकत घेते. हेलिकॉप्टर आपण आता असे बनवतोय की ते आता आपल्याकडून विकत घेत आहेत. आणि अनेक विमानं बनवण्याचं काम सुद्धा भारत सरकार करते. जवळपास वर्षाला 30,000 कोटी रुपयाचं शस्त्रास्त्र निर्यात भारत सरकार करते. भारताने चंद्रावर स्वारी केली, सूर्यावर स्वारी केली. आता आपलं मानव विरहित यान आता मानवासहित यान आपलं आता पुढच्या वर्षी जाणार आहे. म्हणजे भारताने इतकी प्रगती केली. आपला GST काय होत, आपला GDP, आपल्या देशाचं उत्पन्न पूर्वी 12व्या क्रमांकावर होतो आपण 8 वर्षापूर्वी. आता आपण 5व्या क्रमांकावर आहोत. येत्या 2 वर्षात 3ऱ्या क्रमांकाला आपण जाणार आहोत. आपल्याला कोणी पुढे कर्ज देत नव्हतं. त्या काळात आपल्याला सोनं गहाण ठेवावं लागलं भारत सरकार. आज तशी परिस्थिती नाही. आज कोणी भारतात यायला म्हणते. भारताची एवढी वेगाने प्रगती आणि सर्व क्षेत्रामध्ये शेती असेल, उद्योगधंदा असेल, या सर्व क्षेत्रामध्ये भारत देशाने या 10 वर्षात खूपच प्रगती केलेली आहे. आपल्याला सुद्धा ती पाहायला मिळते. परवा आपण पाहिलं आता भारत देशामध्ये पूर्वी फार VIP लोक विमानाने प्रवास करायचे. आता विमानाचा दर आणि रेल्वेचं तिकीट सारखंच आहे. 5,000 विमान भारतात फिरत आहेत. आपल्या बीडला विमानतळ नाही. खासदारांनी निवडून गेल्यानंतर जरूर पुढच्या वेळेस तो प्रयत्न करावा. कारण प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ करायचं केंद्र सरकारची योजना आहे. ते बीडमध्ये सुद्धा ते होईल. आणि असं आता राहिलेलं नाही. चपराची रोजगार हमीवरचा मजूर सुद्धा त्याला जो पैसा मिळतो आणि त्याला जर वाटलं अयोध्येला दसऱ्याला जायचं किंवा आणखी कुठंतरी मक्का मदिनाला जायचं तर त्याला सुद्धा इथूनच बीडूनच विमानातून जाता आलं पाहिजे. अशा प्रकारची सोय भविष्यामध्ये सरकार करते. बंधूंनो विषय भरपूर आहे. आपल्या सर्वांचं टार्गेट आहे लोकसभा आहे. लोकसभेला आपल्या सर्वांना मतदान आपण करणारच आहोत. आपण भारतीय जनता पक्षाबरोबर काम करत आहोत. जरूर काही नाराजी होती. आरक्षणाचे मुद्दे मध्ये जोरात आले होते. काय नाही, आरक्षणाला आपला पाठिंबा आहे. आरक्षणाला काय आपला विरोध नाही.
उलट आरक्षणवाल्यांना आपण पाठिंबा एकदा 5 वर्ष 6-7 वर्षापूर्वी पाठवलेला काही लोक उपोषण बसले होते आणि मी आमदार होतो तर मी असं पारगाव भुमरेकडून येत असताना मला लोकांनी सांगितलं की लोक उपोषणाला बसलेत. मी त्यांच्यात गेलो, उपोषणाबरोबर चर्चा केली. तिथूनच मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती थांबवा. त्यांनी ती थांबवली सुद्धा. म्हणजे आपला त्याच्यात काही वेगळी भूमिका नाहीये. आपल्याला सर्वांनाच पाठिंबा आहे. त्यामुळं कोणाबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचा काही विषय येत नाही. बंधूंनो, विषय भरपूर आहेत. आपल्या तालुक्यामध्ये जलजीवनचं काम बऱ्याच ठिकाणी चालू आहे. जलजीवन मी अशी मागणी केली होती आमदार असताना की पाटोदा शहर आणि पाटोदा तालुक्याला आपला जो इकडचा खालचा तलाव आहे मांजरा धरणातून पाणी आणून पाटोदा शहर पाटोदा ग्रामीण भागाला पिण्याचं पाणी द्यायचं. कारण आपले तलाव कोरडे पडतात. आता याच वर्षी पाऊस कमी थोडा आहे 8 फुट थोडासा पाऊस पण बऱ्याच भागात कमी आणि त्यामुळे पाण्याचं भागत नाही. शिरूर तालुक्याला जायकवाडीतून पाणी आणावं असं मागणी केली होती आपण आणि उजनी धरणातून पाणी आष्टी तालुक्याला आणावं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जामखेडला पाणी उजनीचं आहे. जामखेडला पाणी उजनीचं आहे. पाथर्डी तालुक्याला पाणी जायकवाडीचं आहे. काल शिरूर तालुक्यातील लोक मला सांगत होते आमच्या गावातून पाईपलाईन पुढच्या गावाला गेली आणि आम्हाला पाणी नाही. कारण ते काही गाव नगर जिल्ह्यात पुढच्या भागाला आहेत आणि आम्ही काय करायचं. आपण तर मागणी केली होती. आता मी म्हणलं बाबा तुम्ही लोकांनी काय मला निवडून दिलं नाही, मी काय करू. कसं असतं, आपली आता सत्ता नाही. मागणी केली तर ते कागदावर फक्त चर्चेचा विषय होतो, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे जलजीवन जे योजना आता चालू आहेत त्यामध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचे पाईप कोणी वापरत नाही. पाईपलाईन अशा छोट्या छोट्या तलावातून गेलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता कमी. मित्रांनो, केंद्र सरकारने भरपूर चांगल्या योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे. राज्य सरकार त्यांच्या परीने काम करतंय आणि आपण आपल्या परीने काम करत आहोत. मी या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आलो. आपण सर्वजण आलात, मी सर्वांचं अभिनंदन करतो. मी अगोदर सांगितलं की मध्ये मी आता 20 वर्ष आमदार नव्हतो. सावरगावला गेलो. सावरगाव असते तालुक्यात सावरगाव आहे आणि तिथल्या लोकांना समजलं मी आलोय. असं चौकात लोक बँड डपडं तुताऱ्या घेऊन मला सासूच होतं. म्हणलं माझ्या कशाला मिळून काढता तुम्ही. ते म्हणले नाही, आमच्या गावातली पहिले निवडणं तुम्ही केली, आमच्या गावातला रस्ता तुम्ही केला, आमच्या गावात जेवढे पाझर तलाव आहेत तेवढे तुम्हीच केले. आता नंतर पण काही करतच नाही. त्यामुळे त्यांनी माझी मिरवणूक केली होती. आणि आता सुद्धा मी गटामध्ये ज्यावेळेस फिरतोय तर प्रत्येक ठिकाणी लोक मोठ्या जोराने स्वागत करतात आणि आपण आता कामाला लागलेलो. आता या ठिकाणी अनुरुद्ध साहेब म्हणाले ते काम आपलं कधीच बंद नसेल. कारण मी खेळाडू आहे आणि शांत बसून मला कसं काय, म्हणजे दिवस माझा कसंच आहे. त्यामुळं मी कोणतंही क्षेत्र वेगळं असेल. गाव चलो अभियान हा कार्यक्रम मागच्या महिन्यामध्ये जो पक्षाने दिला होता त्याची वेळ निघून गेली. पण साहेबांचं असं म्हणणं होतं की हा कार्यक्रम आपल्याला मुद्दामून थोडा लेट करायचा आहे. लेट ह्यासाठी करायचं की आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि जसं रामोड काका म्हटले की उमेदवार कोणीही असेल जो पक्ष देईन आपल्याला त्याचं काम करायचं आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो उमेदवार फिक्स आहे. उमेदवार आपल्या सर्वांच्या आदरणीय प्रीतमताईच आहे. बीडचे निरीक्षक माननीय सुधीरजी मुनगंटीवार आले होते. त्यावेळेस साहेब त्या मीटिंगला होते आणि त्यांनी तिथं जाहीर केलं आहे की येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रीतमताईच ह्या बीड लोकसभेचे उमेदवार आहेत. आपल्याला सर्वांना फक्त त्यांचंच काम करायचं आहे. ताईंची येणारी ही पुढची आता 3री टर्म आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये ताईंवर न कळत बरेच लोक काही प्रमाणात थोडेसे नाराज आहेत. ते नाराज आहेत तर का, तर फक्त एक गैरसमज झालेला आहे लोकांमध्ये, त्याच्यामुळे ते नाराज आहेत. पण आपण कार्यकर्ते म्हणून सर्वसामान्य माणसांची
जी काय नाराजी किंवा गैरसमज असेल तो दूर करायचा प्रयत्न आपण नक्कीच करायचा आहे. आज या ठिकाणी गाव चलो अभियान मध्ये मोदी साहेबांचे जे काही योजना आहेत, खरं म्हणजे हा कार्यक्रम त्याच्यासाठी आहे. पण ह्या कार्यक्रमामध्ये आपण मोदी साहेबांचं प्रीतमताईचं सांगितल्यानंतर आपण आपल्या विधानसभेची चर्चा करतो. पण आज फार बरं वाटलं की आज सुरुवातच विधानसभापासून झाली आणि निश्चितपणेच सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की साहेबांनी येणाऱ्या इलेक्शन मध्ये लढावं. तर मी सर्वांना एवढं एक आश्वासन देऊ इच्छितो की पक्ष तिकीट तर आपल्यालाच आहे. जरी काही 1% जरी काही फरक पडला, काही झालं, तरीही येणाऱ्या 2024 ची विधानसभा आपण ह्या मैदानात उतरून लढणार. आणि नक्कीच सर्वांना माहिती आहे, पण मी सांगू इच्छितो की हे राजकारणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये फक्त 2च असे नेते होते, आदरणीय मुंडे साहेब आणि आता धोंडे साहेब, की जे न स्वार्थ ठेवून त्यांनी फक्त जनतेसाठी काम केलेलं आहे. आपण ह्या 5 वर्षामध्ये गडकरी साहेबांकडून हजारो कोटीचे काम आणले, महाराष्ट्राच्या शासनाने आपल्याला काम दिले. एकही रुपयाचा कुणीही साहेबांवर आरोप लावू शकत नाही. असं कुणी म्हणू शकत नाही साहेबांनी पैसे घेतले, हे काम नाही केलं, असं झालं, दुसरं झालं. त्याचमुळं 20 वर्षानंतर साहेब पुन्हा एकदा निवडून आले. कारण पैसे हे विषय देवाच्या कृपेने साहेबांनी आमच्या परिवाराकडे चांगलं लक्ष देऊन आमचं बरं केलेलं आहे. त्याच्यामुळे जे काय काम आम्ही करतो ते फक्त जनतेसाठी करतो, जनतेच्या प्रेमासाठी करतो आणि समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळावा म्हणूनच साहेबांचा हा प्रयत्न कायम त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये राहिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे सुद्धा आपण कार्यकर्ते म्हणून एक स्वाभिमान ठेवून आपण काम करायचं आहे. आपल्याबद्दल जर कोण वाईट बोलत असेल, आपल्याबद्दल जर कोणाला गैरसमज असेल, तर आपण त्यांची समजूत काढणं हे आपलं काम आहे. सर्वांना माहिती आहे 2019 मध्ये आपल्यावर अन्याय झाला. कोणत्या पद्धतीने झाला, कसा झाला, ज्या चुकीचे काम आपण कधी केले नाही ते चुकीचे आरोप आपल्यावर लागले. लोकांनी अफवा सुरू केला की नाही साहेब पैसे घेतात, असं करतात. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टीमुळे आपला पराभव झाला. आपण नाही त्या लोकांवर विश्वास ठेवला. कारण विश्वास ठेवायचा हा एक साहेबांचा स्वभाव आहे. कुणीही आपल्याकडे जर चांगल्या भावनेने आलं, तो विरोधक आहे का आपला दुश्मन आहे ते न बघता साहेब त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्यात आपली चूक नाही झाली, ती साहेबांची शिकवण तशी, ती आपल्या सर्व कार्यकर्त्यांची शिकवण तशी की कोणी जर आपल्याकडे एक मदत मागायला आलं तर आपण त्याचं काम करायला पाहिजे. तो समोरचा त्याची जात पात, त्याचा धर्म किंवा तो विरोधक आहे का नाहीये ते न काही बघता आपण काम करणं हे आपला धर्म आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या सर्वात पहिले आता लोकसभा आहे. लोकसभेमध्ये सर्वांना आपले उमेदवार माहिती आहेत. बीड जिल्ह्याचं चित्र भविष्यात जरी काही असलं तर मी सर्वांना सांगू इच्छितो, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमध्ये फक्त प्रीतमताई ह्याच लोकसभेमध्ये निवडून येणार. आपल्याला त्याच्यासाठी काम करायचं आहे आणि त्याच्या 6-7 महिन्यानंतर येणारे विधानसभामध्ये पुन्हा एकदा आपल्याला साहेबांना विधिमंडळात पाठवायचं आहे. कारण सामान्य माणसांचे, जनतांचे प्रश्न हे कधीही संपत नाही आणि प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर असा नेता पाहिजे की ज्याला समोरच्याकडून काही अपेक्षा नाही. अपेक्षा एकच आहे की अरे तुम्ही आम्हाला मतदान करा. साहेब तर काम आपल्या जनतेसाठीच करतात, आपल्या समाजासाठीच करतात. अशी न स्वार्थी भाव ठेवून काम करणारे एकमेव नेते सध्या आपल्या मतदारसंघामध्ये एकच आहेत. आणि मी सर्वांना पुन्हा एकदा तेच सांगू इच्छितो की ह्या पुढेही आपल्या अशाच बैठका, आपले एकदम जवळचे जे कार्यकर्ते आहेत, आपण सर्वजण इथून पुढे एकमेकांसोबत संपर्क वाढवायचा आहे. संपर्क वाढवून आपल्याला जनतेपर्यंत जायचं आहे आणि जनतेपर्यंत गेल्यानंतर आपल्याला लोकसभा आणि विधानसभेची
आत्ताच एक निर्मिती, एक वातावरण निर्मिती करून आणि एक असं माहोल तयार करायचंय जेणेकरून विजयी आपल्या दोन्ही उमेदवारांचा झाला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद. हे होईल ते होईल ते होईल. सामान्य जनता निर्णायक भूमिकेमध्ये तुमच्या बरोबर राहिली. नव्हे तर पंचायत समितीचे 6 पैकी 5 जागा निर्विवाद जिंकून जिल्हा परिषदेची 1 जागा जिंकली आणि 1 जागा 5 मताने हरली फक्त. म्हणजे एकीकडे धन दांडगे असतील, सामदाम दंडवाले असतील, परंतु तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची एकच वाक्यता आहे की तालुका शांत राहायला पाहिजे. तालुक्यामध्ये विकासाची कमी नाही. देशाला स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करतो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो. या तालुक्यामध्ये आवर्षण प्रवण क्षेत्र होतं. अनेक डोंगराळ भागातली गाव आहेत. माझा ऊसतोड बांधव 65% लोक आज ऊसतोड कामगार आहेत. आमच्या गावातले 65% लोक ऊसतोड कामगार आहेत. डोंगरीतले तेवढे प्रत्येक गावातले, नाव घ्यायची गरज नाही. यामध्ये अनेक काही उपक्रम होती जी आपण 5 वर्षाच्या कालखंडामध्ये, रस्ता असेल, साहेब स्वाभिमानाने सांगतो गेल्या 75 वर्षामध्ये या देशात, या राज्यात, या जिल्ह्यात काय झालं माहित नाही, पण आमच्या अरुण काकडेंचा रस्ता, स्वर्गीय काकडे मामा या ठिकाणी आज हयात नाहीत. त्यांच्या प्रेमापोटी बेदरवाडीचा रस्ता पहिल्यांदा तुम्ही तो मुख्यमंत्री सडक योजनेतून केला. राजकारणाची दिशा आणि दशा ही लोकांच्या व्यक्तिमत्वावर नव्हतं, काम करण्याच्या कर्तृत्वावर असती. आणि आपण प्रामाणिकपणे बेदरवाडीचा रस्ता दिला. दुसरा रस्ता डोंगरीला जायचं म्हणलं तर या ठिकाणी शुभम बोंडवे, नाजीनाथ बोंडवे आहेत, लहान तरुण कार्यकर्ते. पण रोहतवाडी स्टँडवरून खाली जायचं म्हणलं तर डोंगरीच्या कार्यकर्त्यांनी, लोकांनी हा रस्ता बंद केला होता जायचा आणि दुमका येऊन जायचे. आदरणीय अमृत दादा आहे तिथं समोर की डोंगरीला ह्या मार्गे जायचं लोकांच्या ते खड्ड्यामुळं. रस्त्यात खड्डे होते का खड्ड्यात रस्ता होता, पण तुम्ही तोही प्राधान्यक्रमाने केला. खडकवाडीचा रस्ता आहे, प्रफुल्ल भैया या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या ठिकाणी पूल टाकला, डांबरी रस्ता केला. उपेक्षित गावं आणि कागडरेचे माजी सरपंच ऍडव्होकेट विनोद जायबा असतील, विष्णुपंत मुकदम असतील, रामभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. अरे ज्या गावामध्ये आयुष्यभर लोकांची मतं घेतली त्यांना रस्ता डांबरी कधी मिळाला नाही, त्याही गावचा रस्ता घेतला. साहेबांनी रोहतवाडीच्या देवीचा रस्ता मंजूर करून घेतला. साठवण तलावाच्या संदर्भामध्ये आपण सकारात्मक भूमिका घेतली. माझ्याकडे फोटोग्राफी आणि आपले कागदपत्र आहेत. रोहतवाडीचा साठवण तलाव जर झाला तर साधारणतः 1,500 हेक्टर जमीन ओलीचा खाली येईल. ओलीचा खाली आली तर ती काय भीमराव धोंडे साहेबांच्या घरी कुणी नेऊन काही 4 पोतेदारांनी टाकणार नाही. तर माझा या गावातला ऊसतोड बांधव असेल, शेजारच्या गावाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, कायमचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून जलसंधारण मंत्री असतील, जलसंपदा मंत्री असतील, विधानसभेच्या पटलावर उत्तम बाबा साक्षीदार, मंत्री महोदयांकडे जाऊन पाठपुरावा करून घेणार आमदार आणि कार्यकर्त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे देऊन जीव घालून वाट लावणार आमदार तुम्ही आहे. पण हे सगळं घडत असताना आज मात्र संशयाचे ढग या मतदारसंघावर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहेत. साहेब आपण निर्णायक जनतेला आश्वस्त करावं, कारण आपला जेवढा अनुभव आहे तेवढं माझं वय आहे. म्हणून मी तुमच्या समोर माझं मत मांडणं काम आहे. एक गावचा लोकप्रतिनिधी म्हणून, मी तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रस्तावित मध्ये माझं मत मांडणं माझं कर्तव्य आहे. तुमच्याकडे लोकांच्या अपेक्षा आहेत साहेब. अपेक्षा म्हणजे तुम्ही कुठेही गेलात तरी धोंडे साहेब चांगले माणसं आहेत, भाऊ चांगले माणसं आहेत, न्याय देतील. 20 वर्ष प्रदीर्घ मोठा अनुभव, तुम्ही विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केले. 20 वर्ष पराभव झाला तरी तुम्ही पुन्हा चर्चेत असून आज मी तर म्हणेल किंवा तुमचा एक फोटो जर लावला आणि तुमच्या हातात भीमाची गदा दिली, जर खाली गेलं भीम टोला, मी कालपासून ते सांगतोय, तर मला वाटतं ते आपलं सक्सेसफुल राहील. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असो
आपण निर्णायक भूमिका जर घेतली तर नक्कीच लोक तुम्हाला स्वीकारतील अशा प्रकारचं अभिवचन मी या व्यासपीठावर देतो. कारण मी जनतेत सतत दर दिवस जातोय. साहेब का पाहिजे, साहेब का असले पाहिजे, स्वतःचा अजेंडा ठाम असला पाहिजे. अनेक कार्यकर्ते साहेब काही 10 लाखाच्या कामामुळे गेले असतील, काही कुणा काही आमिष दाखवले असतील, पण सगळे सोडून सुद्धा तुम्ही माझे आमदार आहेत. आपल्याला गेल्या 5 वर्षामध्ये जी सापत्य वागणूक मिळाली, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, हे सगळे लोक चर्चा करतात. तुम्हाला असं वाटत असेल की माझी चर्चा लोक काय करीत असतील, पण सामान्य माणसामध्ये तुमच्याविषयी प्रचंड कुतूहलता आहे आणि लोक तुमच्या बाबतीत सकारात्मक विचार करतात, नकारात्मक अजिबात नाही. नकारात्मक फक्त एक मुद्दा असतो, साहेबांनी फिरलं पाहिजे, साहेबांनी बाहेर पडलं पाहिजे. आज तुम्ही जो झंझावात निर्माण केलाय, येणाऱ्या विधानसभेची 2024 ची लोकसभा तर झाकी आहे, विधानसभा भी बाकी आहे. हे लोकसभेला काही विषयच नाही. स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब यांच्या सोबत तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळं त्या संदर्भात मी न बोलणे एवढीच अपेक्षा आहे. कारण त्यानंतर तुम्ही पालकमंत्री ताईसाहेब असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये काम केलं आहे. ताईसाहेबांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्याचा विकास केलेला आहे, अनुशेष भरून काढलेला आहे. त्यामुळं नक्कीच विधानसभेच्या पटलावर आपण जोमाने कामाला लागा. जनता तुमच्या सोबत आहे असंच या ठिकाणी नमूद करतो आणि मी माझा आजचं प्रस्तावित थांबवतो. कारण आपले जे कार्यकर्ते आहेत ते स्वाभिमानी आहेत. आपल्या कार्यकर्त्याला कुठल्या पैशाची कशाची गरज नाही किंवा कुठल्या कामाची आम्ही दाखवून कुणीही कुठं गेलेलं नाही आपल्याकडे. कारण जरी इकडे तिकडे कुठं काही थोडेफार लोक गेलेले असले तरी ते कामानिमित्त तिकडे, पण ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस तुमच्या पाठीमागच ठामपणे उभा राहणार आहेत. कारण तुम्ही जो मतदारसंघामध्ये जो विकास केलेला आहे तो विकास 15 वर्षे जे राहिले होते आधीचे आमदार त्यांना पण करता आलं नाही. जो रस्ते केले आहेत तुम्ही ते रस्ते लोकांना सांगायची गरज नाही. प्रत्येक वाडी वस्तीवर रस्त्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही कोण विरोधक कोण जवळचं हे आमदार असताना कधीच बघितलं नाही. जरी आम्ही कोणी सांगितलं साहेब हा आपला माणूस नाही तर तुम्ही त्याचा कधी विचार केला नाही. तुम्ही फक्त म्हणले आपल्याकडे आलाय ना तर त्याचं काय काम असेल ते फक्त मार्गी लावा. म्हणजे तुमच्या ह्या स्वभावामुळे लोक आज बी तुमच्या पाठीशी ठाम उभे आहेत. फक्त काय मध्ये आपल्या कार्यकर्त्याला भरपूर त्रास झाला कारण तुम्ही आमदार नसल्यामुळे जे काम पाहिजे होते ते काम कार्यकर्त्याला कुणाला करता आले नाहीत आणि जाणून बुजून जो आपल्याला त्रास झालाय त्या त्रासाला लोक कंटाळून कुठे गेलेले पण नाहीत, जागेवर आहेत. फक्त योग्य वेळ आल्याच्या नंतर लोक मतदानातून दाखवून देतील की बाबा जो त्रास दिलाय तो मतदानारूपी जो विरोधक आहेत त्यांना ते दाखवून देतील. आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की कुणीही कुठं कसल्या आमिषाला बळी पडू नका. कारण काही दिवस आपल्याला विरोधात काढावंच लागतात. कारण मुंडे साहेब एवढे वर्षे विरोधात होते, ते विरोधात राहिल्यामुळे आज एवढं म्हणजे छोटस झाड होतं ते आज मोठं कसे झालं आहे. कशामुळे कारण त्यांनी विरोधात दिवस काढले. आज काय झालं आपण 5 वर्ष सुद्धा विरोधात थांबवू शकत नाहीत कारण लोकांना लगेच इकडं तिकडं जाण्याचं थोडं आमिष दाखवले की लोक पळतात. परंतु आपले असे स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत म्हणजे धोंडे साहेबाला मानणारे ताईला मानणारे कुणी पण कार्यकर्ता कुठं पण हल्लेला नाही. तरी सर्व कार्यकर्त्याचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो की सर्वांनी तुम्ही म्हणजे सत्ता नसताना पण सर्व कार्यकर्ते साहेबाच्या पाठीशी ठाम उभा राहिलात. आणि आजच्या कार्यक्रमाला सर्व तालुक्यातून पदाधिकारी आले त्यांचं पण मी पाटोदा पंचायत समितीच्या वतीने तुमचं स्वागत करतो व थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि या गावात लोक अभियान या अंतर्गत हा अभियान राबविण्यासाठी आपण सर्व इथं जमा झालेले आहे. या कार्यक्रमानिमित्त आपल्या आष्टी पाटोदा आणि शिरूर याचे लोकप्रिय आमदार माजी आमदार म्हणण्यापेक्षा आमदार आपल्यासाठी आज बी आमदार आहेत, मागं बी आमदार आहेत, कधी बी आमदार आहेत. म्हणजे ते आपल्यासाठी कधी वाटलेच नाही ते आमदार नाहीत म्हणून. असे आमचे भीमराव धोंडे साहेब व आदरणीय व्यासपीठ आणि या पंचक्रोशीतील सगळे जमा झालेले माझे कार्यकर्तेगण आज आपण या ठिकाणी या अभियानाअंतर्गत म्हणण्यापेक्षा आज आपल्या साहेबाला जे गावागावातून वाड्या तंड्यातून आणि प्रत्येक
खेड्यापाड्यातून आज आमच्याकडे लोक येते की आपल्या धोंडे साहेबाचं काय आहे यावेळेस, धोंडे साहेबाला तिकीट भेटणार आहे का, धोंडे साहेब उभा राहणार आहेत का. तर आम्ही त्यांना विश्वास दिला की यावेळेस धोंडे साहेब उभा राहणार आणि यावर्षी ते बहुमताने निवडून येणार. कारण काय की धोंडे साहेबांकडे कुठलीही जात पात धर्म कधीच पाहिला नाही त्यांनी. त्यांना विरोधक आला तर ते म्हणते जाऊ दे रे, ते आपला माणूस आहे. मी अक्षरशः आम्ही सुद्धा म्हणलं त्याला असं असं नाही जाते काय होत असतं. म्हणजे इतका निर्मळ आणि स्वच्छ मनाचा माणूस. आज आपण त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं असताना आणि या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना लोकांची भावना आज धोंडे साहेबांचं वय जवळपास 70-75च्या आसपास आहे. आज त्यांच्यात काम करण्याची एवढी उमंग आहे का आज आम्ही 40-45 तरुण सुद्धा त्यांच्या उमंगाच्या पुढं फिके. इतकी त्यांची उमंग आहे, इतकी त्यांची तरतरी. आमचं एवढंच म्हणणं आहे की आष्टी पाटोदा आणि शिरूर या मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर न्याय द्यायचं काम तुम्ही करीत असेल तर ते भीमराव धोंडे साहेब करतील. आणि त्यामुळं या सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत आतापर्यंत जे काम विकास काम कधीही कोणत्या कामात कसले कमिशनची मागणी कधी कोणत्या कार्यकर्त्याकडून केलं नाही. आम्ही तर कुठलं काम केलंच नाही धोंडे साहेबांकडून. परंतु ज्यांनी काम केले मला वाटत नाही का साहेबांनी कधी कोणाकडून तिथून 10% द्या 20% द्या अशी कधी कोणाला मागणी केली नाही. स्वच्छ मनाने फक्त चांगलं काम करा याच उद्देशाने त्यांनी कार्यकर्त्याला काम दिलेले आणि काम करून घेण्याची त्यांची तयारी असते. आणि या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं साहेब, लोक तुमच्याकडून म्हणजे एक आशेच्या भूमिकेने पाहत आहे आणि लोकांना आपल्याकडून भरपूर आशा आहे. आपले कार्यकर्ते आहेत तिथंच आहे, जे आपले कार्यकर्ते आहेत ते कुठेही गेलेले नाही असं विश्वास देतो. आणि साहेब आपण सुद्धा मोठ्या धैर्याने येणाऱ्या काळातल्या ज्या निवडणुका आहेत त्याला कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करावं. आणि मला संयोजकांनी जे 2 शब्द बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार. आमदार भीमरावजी धोंडे यांचं जर नाव घ्यायचं म्हणलं तर प्रत्येक माणूस विचार करतो की धोंडे साहेबांचं काम कसं आहे हे कोणाला सांगण्याची गरज लागत नाही. आज त्यांना प्रत्येकाला कुठलीही पदवी घ्यायची म्हणून तर पदवी घ्यावं लागते. तर धोंडे साहेबांना शिक्षण मर्ची, रस्ते मर्ची आणि जल मर्ची प्रत्येक पदवी हा त्यांच्या कर्तव्याने त्यांनी प्राप्त केलेले आहेत. त्यांच्या कामाची क्वालिटी पाहिली, त्यांच्या कामात जे काम झाले ते कामाची क्वालिटी जर आज पाहिली तर प्रत्येकाला आनंद वाटतो की गेल्या 5 वर्षामध्ये जे काम चालले त्या कामाचे पुढे काम चालताना पाठीमाग खड्डे सुरू होते. प्रत्येकाला वाटतं की धोंडे साहेब सारखं काम पाहिजे असेल तर भविष्यामध्ये आपल्याला पुन्हा धोंडे साहेबांना आमदार केल्याशिवाय पर्याय नाही. कारण हा विकास शाश्वत विकास जर पाहिजे असेल तर रस्ते असते ह्या कामाची खरी क्वालिटी घ्यायची तर धोंडे साहेबांच्या कामात घ्यायला. कारण एकच मित्रांनो, साहेबांनी कधी कोणी 1 रुपयाची टक्केवारी कुठल्या कामात घेतली नाही, अधिकाराला त्रास दिला नाही, त्यामुळे कामाची क्वालिटी बदली. आज बघतो आपण पेपरला किती तक्रारी होत्या, सांगतो की या ऑफिसला एक माणूस नाही. कारण त्यांना टक्केवारी पोहोच झाल्यामुळे कुणीही तक्रार करीत नाही, कुणीही कामाची क्वालिटी पाहिली जात नाही. त्याच्या पाठीमाग अनेक कारण आहेत. त्या कारणाकरता सुद्धा आजचा हा मेन मुद्दा आपण सांगू की गावची अंतर्गत आपण केंद्र सरकारने ज्या योजना राबवलेल्या त्या या योजनेकडे आपण थोडं हे देणार आहे नजर की मित्रांनो, उज्ज्वला गॅस असतील, PM किसान मार्फत आपल्याला जे नवकिसान हप्ते आहेत ते असतील किंवा देशाचं संरक्षण असं असं विविध कामामध्ये भारत हा अग्रेसर आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदी यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे. त्यासाठी आपले खासदार जे काय कुणी पक्ष देईल ते देऊन कुठेतरी त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं व भविष्यामध्ये सर्वांनी धोंडे साहेब पाठीमागे उभा राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. हा जो गाव चलो अभियान कार्यक्रम आहे हा कार्यक्रम केंद्रातून लागलेला आहे आणि याचं लागण्याचं कारण आहे की आता माझ्या माहितीनं 11-12 तारखेला लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. भारतीय जनता पार्टीची एक पहिली उमेदवाराची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि लोकसभेच्या या निवडणुका लागल्यामुळे हे पार्टीनं लावलेला कार्यक्रम आहे, हा प्रोग्राम आहे आणि म्हणून हा कार्यक्रम राबविणे अत्यंत काळाची गरज आहे.
उद्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक योजना आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की धोंडे साहेबांनी अनेक योजना आणल्या. पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 25-15, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या माध्यमातून धोंडे साहेबांनी पाठपुरावा केल्यानंतर जी काही कामं मंजूर झाली, बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की आजही तीच कामं चालू आहेत अनेक गावांना. इतकी कामं आहेत, एवढी कामं आहेत की ते संपायला म्हणजे अजून बाकी आहे. परंतु नवीन जी सरकार झाली, घडामोडी झाल्या, पार्टीत राहून पार्टीच्या विरोधात बोलणं काही बरं वाटत नाही, योग्य वाटत नाही. परंतु या ठिकाणी साहेब अडचणी अशा झाल्यात, आमच्याच नाही तुमच्या पण झाल्या, आणि तुमच्याच नाही तर आपण ज्याला नेतृत्व मानतो त्यांच्या सुद्धा झाल्या. कारण पार्टी आता ही जास्तीची आयाराम गयारामांची झालेली आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, कुणाकडे गेलं पाहिजे. जर आज सकाळी उठून एक बातमी ऐकली, दुपारी दुसरी ऐकायला भेटती, संध्याकाळी झोपताना ऐकली तर सकाळी तिसरंच बघायला मिळतंय. कोण कुठे चाललंय, कोण कधी कुणाच्या पक्षात जाईल, कोण कुणाला कुठं घेईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच अन्याय आपल्या जिल्ह्यावर झालेला आहे. अनेक कामं होती, परंतु अनेक घडामोडी झाल्या, आणि ज्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले त्यावेळेस कार्यकर्त्यांचे कामं सुद्धा मंजूर झालेले रद्द करण्यात आले. त्याचा तर विषयच नाही. मग 3 पक्षाचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीने 2 पक्ष सोबत घेऊन काम चाललं आहे, सरकार चालू आहे. आजही बघा बीड जिल्ह्यामध्ये बघा, तालुक्यात बघा, मतदारसंघात बघा. कारण मी जी बोलतो हे माझा विषय नाही, तुमचा विषय नाही, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आणि जनतेचा हा फार मोठा विषय आहे की त्यांच्याकडे कोणीच बघायला तयार नाही. कारण आमका धोंडे साहेबाचा आहे, त्याचं काहीच सांगण्यावरचं काम करायचं नाही, फलाना बिस्ताण्याचं आहे म्हणून नाही. आणि जिल्हा लेवलवर गेलं तर पालकमंत्री कोणी असू, ना खासदाराला फंड दिला जातोय, ना त्यांना न मानणाऱ्या आमदाराला दिला जातो. म्हणजे आज ही परिस्थिती आहे. मग उद्या काम कुणाचं करायचं? उमेदवार ठीक आहे, आपल्याला माहित आहे की बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या उमेदवार ह्या प्रीतमताईच आहेत आणि त्याच निवडून येणार आहेत. परंतु पुढची जी गोष्ट आहे त्या फार मोठ्या अडचणीच्या आहेत. मला तर वाटतं नंतर काय आपलं गाड्याच गाडग होऊ नये, आणि ते झाल्याशिवाय सरकारला आणि पार्टीलाही कळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी पक्ष महत्वाचा असतो, पक्ष महत्वाचा आहे, परंतु पक्षानेही आयाराम किती आणले तरी जे फाउंडेशन आहे, ज्याच्यावर आपलं बेस आहे, हा बेस बाजूला न ठेवता किंवा वंचित न ठेवता त्यांनाही कुठंतरी सामावून घेतलं पाहिजे, असं आमचं कार्यकर्त्यांचं मत आहे. येणारी लोकसभा आहे, देशातलं सरकार काम चांगलं करतंय, परंतु राज्यात अनेक अडचणी आहेत, कोणी कुणाला विचारायला तयार नाही. आणि या आपल्या राज्याच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्यावरही अन्याय झालेला आहे. ज्यांची अवकात नाही अशा लोकांना आमदार केलं, ज्यांचं नाव माहित नाही त्यांना राज्यसभेवर खासदार केलं. गोपछडे कधी कुणी इथं बसलेले नाव ऐकलं होतं का? एकाने बोट करून वर सांगा. नांदेडचा, त्याला राज्यसभा दिली. अनेक वेळा ताईंचे पंख छाटण्यासाठी हाताखालच्या कार्यकर्त्याला पद दिली आणि त्यांचं या ठिकाणी मानहानी करण्याचा कार्यक्रम पक्षात काही लोकांनी केला, सर्वांनी नाही. परंतु लोकसभा आहे, लोकसभेला आपला उमेदवार आहे, आणि म्हणून लोकसभेला आपल्याला सर्वांनाच त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला जीवाचं रान करायचंय, रक्ताचं पाणी करायचंय. आणि एवढं करून खासदार ताईंना आपल्याला निवडून आणायचं, प्रचंड मताने निवडून आणायचंय. दुसरे सोबतीचे पक्ष काम करतील नाही करतील आपल्याला देणं घेणं नाही साहेब, आपल्याला काम करायचंय. आणि हे काम करीत असताना ठीक आहे, आम्ही म्हणायचो की बा साहेब कशामुळं बाहेर निघाणार, कशामुळं निघाणार, ठीक आहे तुम्ही लेट बट थेट उशिरा का होईना पण तुम्ही मैदानात आलात. आणि म्हणून तुम्ही आता लोकसभेसोबत तुमचंही काम करा, तुमचंही काम करू. तुम्हारे खत में हमारा सलाम, गाडी संग नड्याची जत्रा, तुमचंही काम प्रचाराचं होतंय. आणि तुम्ही सुद्धा एवढं, माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा आता एवढं फिरा. तुम्ही विधानसभा विसरून जा, तुम्ही लोकसभेला किती मतं तुमच्यामुळे मिळणार आहेत आणि किती देणार आहेत, तुम्ही किती काम करणार आहेत, भिंगरी पायात बांधल्यासारखं तुम्ही बाप लेख फिरवा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि तर तुम्ही उद्या तुम्हाला तिकीट महागाई सुद्धा गरज पडणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणून
उशिरा का होईना पण तुम्ही कामाला लागला, लोकसभेच्या कामातून तुमची चमक दाखवून द्यावी, आम्ही तुमच्या सोबत आहोत हे या ठिकाणी देवीच्या ठिकाणी सांगतो. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.